महादेव गोविंद रानडे, महाराष्ट्राचे पोरं आहात तुम्ही. रानड्यांचं कॉन्ट्रीब्युशन माहीत असणं अपेक्षित आहे. तुम्ही एक्सपेक्ट केलं असेल की ज्योतिबा फुलेंवर प्रश्न येईल. मी आधी काढला पण होता, पण नंतर म्हटलं तुमच्या एक्सपेक्टेशनला जर ठीक आहे. महादेव गोविंद रानडे हे भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा आणि प्रारंभीच्या राजकीय राष्ट्रवाद यांच्यातील दुवा होते. सोप्या शब्दात रानडेंचं पहिल्यांदा सामाजिक योगदान आणि मग नंतर राजकीय योगदान हे दोन्ही तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. फोकस आहेत रानडे आणि फोकस आहे, हा बरोबर बोललो मी, सॉरी. फोकस रानडे आणि लोकस काय आहे त्यांचं पॉलिटिकल आणि सोशल कॉन्ट्रीब्युशन. चलो, दिस इज व्हॉट वी एक्सपेक्टेड इन जीएस. प्रेझेंटेशन बद्दल सांगतोय मी. आणि ऑप्शनल मध्ये तुम्ही पॅरेग्राफ लिहिले तरी चालतं. जीएस मध्ये माझा सल्ला आहे की जास्तीत जास्त भर हा पॉइंट फॉर्मॅटवर लिहा. पॅरेग्राफ मध्ये कधी लिहायचं? जीएस मध्ये पॅरेग्राफ मध्ये कधी लिहायचं? जेव्हा जागा भरायची असते. कळालं मी काय म्हटलं ते? जर पॉइंटच कमी असतील, फेक्या मारायच्या असतील तर मग लिहा हळूहळू, एकदम मोठी स्पेस सोडून लिहायचं. ठीक आहे. चलो, लेट्स डिस्कस. सांगा, बोला पटापट. इंट्रो मध्ये काय करणार? अरे बोला, तुम्ही जेवढं फास्ट बोलणार तेवढं लवकर सोडणार. हा, मोठे नाही मोठे काय कालखंड लिहिणार. अजून काय करू शकताय? आणखी चांगलं करायचं असेल कालखंड सगळेच लिहिणार. येस, व्हेरी गुड. दिस कॅन बी अ नाईस इंट्रो. अजून इंट्रो प्रत्येकाचा वेगळा असू शकतो ना, मग सांगा की काय करणार तुम्ही. येस, ओके, त्यांनी पण स्टार्ट करू शकताय. मी काय करणार, मी तुम्हाला हे दाखवून देणार की या दोन्ही गोष्टी, मी इंट्रो मध्ये रानड्यांबद्दल जास्त काही म्हणणारच नाही. मी फक्त हे सांगणार की सुरुवातीच्या काळामध्ये अनेक समाजसेवक किंवा समाज सुधारक जे होते आणि राजकीय जे नेते होते ते वेगळे होते, किंवा एकमेकां जे समाज सुधारक होते ते मुख्यतः समाज सुधारणाच करत होते आणि जे राजकीय नेते होते ते मुख्यतः राजकारण करत होते. खूप कमी लोक असे होते की जे या दोघांमधला ब्रिज म्हणून काम करत होते. ते एकीकडे समाज सुधारणा पण करत होते आणि राजकारण पण करत होते. त्यांच्यातले एक होते महादेव गोविंद रानडे. कारण प्रश्न हा रानडेंच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नाहीये, लक्षात घ्या. कळतंय का? अरे हो का नाही? सिंपल तुम्हाला उदाहरण देतो. महात्मा फुले, त्यांचं मेजर कॉन्ट्रीब्युशन कशामध्ये? राजकारण आहे का सोशल आहे? समाजकारण आहे. कळतंय? या उलट गोखले असतील, गोखलेंचं मुख्य कॉन्ट्रीब्युशन कशात आहे? कळतंय? मग या दोघांच्या मधला जो दुवा आहे तो कोण आहेत? रानडे. कारण रानडे, सोशली स्पीकिंग, रानडे इज अ माइल्ड फॉर्म ऑफ ज्योतिबा फुले, आणि पॉलिटिकली स्पीकिंग रानडे इज अ माइल्ड फॉर्म ऑफ गोपाळकृष्ण गोखले. कळतंय तुम्हाला? सो दोन्ही गोष्टी करणारे जे नेते आहेत, इनफॅक्ट लक्षात घ्या की त्या काळाच्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा वाद हाच होता की आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय स्वातंत्र्य. नंतर जे टिळक आणि आगरकर यांच्यात जी फाटाफूट झाली आहे ती याच्यामुळेच झाली आहे. टिळकांचं काय म्हणणं होतं? आधी आणि आगरकरांचं काय म्हणणं होतं? स्वातंत्र्याला काळीची नाहीये जर समाज नाही सुधारला तर. कळतंय? आणि मग रानडेंचा रोल हाच आहे, किंवा हाच सगळ्यात महत्व आहे रानडेंचं, की एकाच वेळेला त्यांचं म्हणणं होतं की असं काही सेग्रिगेशन करून फायदा नाहीये, दोनही तेवढंच महत्वाचं आहे. कळतंय? ठीक आहे. सो प्लीज मेक शुअर दॅट हा तुमचा इंट्रो असू शकतो. हे बघा, सिंपल. महादेव रानडे हे 19व्या शतकातील अग्रगण्य बुद्धिजीवी होते, जे यांनी सांगितलं. आणि हे जे मी बोललो पुढे, सामाजिक पुनरुज्जीवन किंवा सामाजिक सुधारणा आणि राजकीय जागृती हे परस्परांशी काय आहेत? अविभाज्य आहेत, दोघंही गरजेचे आहेत, असा त्यांचा ठाम विश्वास होता. आणि हे तुम्ही पुढे शकता. सामाजिक सुधारणांमधलं त्यांचं योगदान, प्रार्थना समाज, हे सगळं फॅक्च्युअल आहे पुढचं. इंट्रोला इथे तुम्हाला चांगले मार्क घेता येऊ शकतात. कसा वाटला माझा इंट्रो? लईच पानसट येत राहू तुम्ही. ठीक आहे. सो 1867 प्रार्थना समाज, त्याचे तुम्ही बेसिक काही सांगू शकता थोडंफार.
संस्थापक सदस्य आहेत, लक्षात घ्या. बरं, फक्त प्रार्थना समाजासाठी ते महत्वाचे. प्रार्थना समाजाचा मुख्य फाउंडर कोण आहेत बाय द वे? आत्माराम पांडुरंग तरखडकर. प्रार्थना समाज सगळं जे आयडिओलॉजिकल बॅकग्राऊंड आहे ते कोणी दिलेलं आहे, वैचारिक भूमिका जी प्रार्थना समाजाची आहे तिचे निर्माते आहेत रानडे. त्यांनी एक पुस्तक सुद्धा, एकेश्वर वाद्याची कैफियत, प्रार्थना समाजाचे जे विचार आहेत तेच मांडलेत त्यांनी. जातीभेद, अंधश्रद्धा, कर्मकांड यांना सगळ्यांना विरोध केलेला आहे. महिला मुक्ती याच्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न केलेत त्यांनी. कुठल्या संघटना स्थापन केल्यात महिला मुक्तीसाठी? विधवा पुनर्विवाह मंडळ. पुण्यामध्ये त्या काळात जेवढ्या संघटना स्थापन झाल्यात सगळ्यांचे संस्थापक रानडे आहेत. कळत? पंडिता रमाबाईंना सुद्धा त्यांनी सपोर्ट केलेला आहे. रमाबाईंच्या हे काय संघटनेचं नाव काय होतं? सुरुवातीची पहिली रमाबाई असोसिएशन. त्याचा जे गायडन्स किंवा ज्याला जे लीगल ऍडवायझर मंडळ होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर संमतीवय कायदा, ज्याला चाइल्ड मॅरेजला कमी करण्यासाठी किंवा बालविवाह कमी करण्यासाठी जो हा कायदा आणला होता, संमतीवय कायदा, त्याच्या मागे त्यांचं समर्थन खूप जास्त महत्वाचं होतं. सामाजिक समतेसाठी त्यांनी प्रयत्न केला. आणि इथं त्यांचं म्हणणं आहे की सामाजिक समता अशा एका दिवसात होणार नाहीत. ज्या हजारो वर्षाच्या परंपरा आहेत त्याला घालवायला वेळ लागणार आहे. तर आपल्याला हळूहळू सुधारणा करणं गरजेचं आहे. रानडे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे रानड्यांचं, ग्रॅज्युअलिस्ट होते. ग्रॅज्युअलिस्ट कळतं? म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की असं जे काही असेल, स्वराज्य असेल किंवा समाज सुधारणा असेल, एका दिवसात किंवा सडनली होणार नाहीयेत, अचानक होणार नाहीये. त्यांचं म्हणणं होतं आपण टप्प्याटप्प्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. समाज एका दिवसात सुधारत नाही. आणि हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. रानड्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे दुर्दैवाने अजूनपर्यंत देशाला कळालेलं नाहीये. हे बघा, हेच मी सांगत होतो. रानड्यांची जी सुधारणांची पद्धत होती आणि याच्यावरून रानडे आणि ज्योतिबा फुले यांचा काही थोडाफार वैचारिक संघर्ष सुद्धा आहे. ठीक आहे. त्यांचं म्हणणं होतं की उत्क्रांतीवर त्यांचा विश्वास होता, क्रांतीवर नाही. क्रांती आणि उत्क्रांती फरक कळतो? क्रांती ही अचानक घडते, उत्क्रांती ही हळूहळू घडते, लक्षात घ्या. त्यांचं म्हणणं होतं की घटनात्मक बदल झाला पाहिजे, कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला जे काही करायचंय ते करूयात. सेम दोन्हीकडे त्यांनी लागू केलंय. समाज सुधारणा असतील किंवा राजकीय स्वातंत्र्य. लगेच त्यांचं म्हणणं होतं की आपण आत्ता जर ब्रिटिशांकडे स्वराज्य मागितलं तर ब्रिटिश आपल्याला नष्ट करतील. आणि जे खरं होतं की ब्रिटिश त्या काळात एवढे पॉवरफुल होते की जर सुरुवातीच्या काळात लगेच त्यांनी ॲग्रेसिव्ह किंवा आक्रमक राष्ट्रवाद केला असता तर कदाचित तो बॅकफायर झाला असता, आपल्याला जास्त त्याचा तोटा झाला असता. बऱ्याचदा असं होतं की मवाळांवर तेव्हाही टीका व्हायची, ब्रिटिश धार्जिने आहात होते. पण लक्षात घ्या की रानड्यांचं एक खूप फेमस वाक्य आहे. जर हे वाक्य तुम्ही लिहिलं तर तुम्हाला आणखी एक्स्ट्रा मार्क मिळतील. काय म्हणतात रानडे? की आम्ही जे काही करतोय ते राष्ट्रवादाचं बीजांकुरण आहे. आमचे जे काही हे जे अर्ज विनंत्याचं राजकारण आहे ते राष्ट्रवादाचं बीजांकुरण आहे. जेव्हा या राष्ट्रवादाच्या छोट्याशा वृक्ष होईल तेव्हा खरं स्वराज्य मिळेल, असं रानडे म्हणतायत, लक्षात घ्या. आणि जे टिळक रानड्यांचे कट्टर विरोधक होते, रानडे आणि गोखले दोघांचे पण, त्या टिळकांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की रानड्यांचं बरोबर होतं. रानडेच्या काळामध्ये मवाळवाद बरोबर होता, हे टिळक सुद्धा मान्य करतात. पुन्हा सार्वजनिक सभा, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बॉम्बे काँग्रेसच्या स्थापनेमध्ये, लक्षात घ्या की रानडे किती ग्रेट आहेत हे तुम्हाला दुर्दैवाने पुण्यातल्या लोकांना माहीतच नाहीये. तर का महत्वाचे आहेत? रानड्यांचंच नेतृत्व होतं किंवा रानड्यांचंच ही जादुई करिश्मा होता की ज्याच्यामुळे जे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन आहे टेक्निकली ते कुठं होणार होतं? पुण्यामध्ये होणार होतं. कोणामुळे? रानड्यांमुळे. दुर्दैवाने पुण्याच्या नशिबात नव्हतं. ओके, पुण्यामध्ये तेव्हा साथ आली आणि म्हणून ते अधिवेशन कुठं झालं? बॉम्बेला झालं. कळतंय सगळ्यांना? सो हे तुम्ही लिहू शकता.